आज मी तुम्हाला सांगणार आहे की जीवन कसं किचकट होऊ लागतं. आता फक्त एकच प्रश्न विचारा की खरंच ही प्रभूची इच्छा आहे का की जीवन इतकं किचकट असावं? कदाचित तुम्ही म्हणाल नाही की ही प्रभूची इच्छा नाहीये. तुम्हाला मान्य आहे का की जीवन फार किचकट झालं? खरंच सगळेच व्यस्त तणावात आहेत. तणावात एक लाखो करोडोंचा व्यवसाय झालाय जो लोकांना शांत राहायला शिकवतो. योहान 10:10 मध्ये येशू असं म्हणतो, पडद्यावर बघूया, तुम्हाला माहित असेल पण मला हे पाहायचंय. चोर येतो तो फक्त चोरी, घात आणि नाश करावयास, पण मी तर त्यांना जीवन मिळावं म्हणून आलोय, विपुल असं जीवन देण्यासाठी, विपुल असं जीवन मिळावं म्हणून. विपुल जीवन देण्यासाठी जे उचंबळून वाहतं. आणि मी हे अगदी सहज म्हणू शकते की जर तुम्ही उद्देशहीन असं जीवन जगाल तर जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही. कारण सैतानाने सगळीकडे आनंद शोषून घेणारे ठेवलेत आणि ते सगळीकडे आहेत. असे लोक जे तुमचा आनंद हिरावून घेतात. आणि जीवन जर किचकट असेल तर निश्चितच ते आनंददायी असणार नाही, कारण त्यामुळे आनंद मरून जातो. तर जीवन खरंच इतकं किचकट आहे का की हा फक्त आपला दृष्टिकोन आहे जीवनाकडे पाहण्याचा? मला आठवतं मी माझ्या दिनचर्येविषयी तक्रार कुरकुर करायचे, कुणी हे सगळं करणारं नाहीये आणि मी खरंच खूप व्यस्त आहे, मलाच सगळं एकटीला करावं लागतंय, काय करू, लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, ब्ला ब्ला ब्ला. आणि प्रभू माझ्या हृदयाशी बोलला, तुझी दिनचर्या तूच बनवली आहेस, तुला पटत नसेल तर बदलून टाक. आणि हेच मला तुम्हाला सांगायचंय की तुम्हीच तुमची दिनचर्या बनवली आहे. जे काम तुम्हाला करायचे तेही तुम्हीच निवडलंय. तुम्ही ते सहजपणे बदलू शकता, नाही का? फक्त तुम्हीच ते बदलू शकता. प्रभूची अशी अपेक्षा नाहीये की आपल्या कामाविषयी आपल्याला धूसर दिसावं आणि आपल्याला याची कल्पना नसावी की आपण काय करतोय. काहीही असो, पण आपण आपलं काम स्पष्टपणे पाहायला हवं. सगळ्यांबाबतीतच असं होतं असं नाही. आणि म्हणून मी हा विषय निवडलाय. याचात विविध अशा गोष्टी आहेत. बघा, सगळ्या मिळून 6 ते 8 विविध गोष्टी होतात ज्या आपण प्रार्थनापूर्वक शिकूया. पण त्याआधी मला हे सांगायचंय की तुम्ही हा दृढ निश्चय करायला हवा की तुम्ही आपला दृष्टिकोन बदलाल जरूर. जीवन बदलू शकतं आणि तसं झालं तर ते आणखी वाईट होईल आणि शेवटचे दिवस जसे जवळ येतील तशी परिस्थिती वाईट होत जाईल. पण देव आपल्या सोबत आहे म्हणून घाबरण्याची गरज नाहीये. आणि माझ्या मते ही उत्कृष्ट वेळ आणि महान सुसंधी आहे विश्वासणाऱ्यांसाठी की त्यांनी प्रकाश बनून चमकावं. पण प्रथम आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा निश्चय आपल्याला घ्यावा लागेल. आणि बायबल असं शिकवतं की आपण जगाशी एकरूप होऊ नये. जगाशी एकरूप व्हायला आपण जगातल्यांसारखे नाही आहोत. आपलं रूपांतर व्हायला हवं मनाच्या पूर्ण नवीकरणाने. म्हणून आपली विचारसरणी आपण बदलायला हवी. निश्चय करा की तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घ्याल आणि निश्चय करा की प्रत्येक वेळी तुम्ही जे काही कराल, आता नीट ऐका, काहीही काम करताना जर तुम्हाला कशाचा त्रास होत असेल तर तुम्ही ते सुलभ बनवण्याचा प्रयत्न कराल. ऐकलत तुम्ही? कोणतंही काम करताना तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर स्वतःला विचारा की आता मी हे सोपं कसं काय करू शकेन. कारण ज्या क्षणी तुम्ही ते सुलभ बनवता तुम्ही त्या एकूण कामाचा पूर्णपणे आनंद लुटू शकता. माझे पती या कामात पटाईत आहे. देव आपल्या मनाचा निग्रह करून कधीच कुठल्या बाबतीत त्रास करून घेत नाही. मागच्या आठवड्यात तो गोल्फ खेळायला गेला, घरी येताना त्याची कार बिघडली आणि तो घरापासून खूप लांब होता. आणि मी विचारलं की मग तुम्ही काय केलं? तो म्हणाला मी बोलावून घेतलं. आपल्याकडे ही सुविधा आहे, कॉल करता क्षणी तुम्हाला मदत मिळते. आणि तो म्हणाला मी मदत मागितली आणि ते तिथे पोहोचेपर्यंत 1 तास निघून गेला. आणि बघा, मी त्याच्या जागी असते तर मी म्हटलं असं, कोणीतरी येऊन मला घेऊन जा, मी इथे तासभर थांबू शकत नाही, कार घेऊन या आणि मला घेऊन जा. आणि विचारलं की मग तू काय केलंस? तो म्हणाला मी विचार केला आता मला इथे थांबायचंच आहे तर याचा आस्वाद घ्यावा. म्हणून मी गोल्फचं साहित्य पुन्हा बाहेर काढलं, गवतावर गेलो, तासभर गोल्फ खेळलो.
आणि मी खेळाचा आस्वाद घेतला. तासभर मी गोल्फ खेळलो. तेवढीच माझी जरा 1 तास जास्त प्रॅक्टिस झाली. आपण बदलायला हवं. बघा, त्याची कार बंद होती. तो होता तिथेच होता. त्याच्याकडे 2 पर्याय होते. एकतर तो सहज म्हणू शकत होता मी आता इथे आहे आणि तरीही मी याचा आस्वाद घेईन, नाहीतर तो आपली स्थिती निराशाजनक बनवू शकत होता आपल्या चुकीच्या प्रतिक्रियेने. आणि जर आपण आपलं वागणं बदलण्याची जबाबदारी उचलली नाही तर आपल्या जीवनात काहीच बदलणार नाही. आपण प्रत्येक वेळी आनंद घेऊ शकू जर आपण समजूतदारपणे तशी योजना आखली तर. प्रभूच्या बाबतीत काहीच किचकट नसतं. तारणाची योजना इतकी सोपी आहे की बुद्धिमान लोकांना ती समजतच नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. किती सोपं. प्रभू आपल्यावर प्रीती करतो. आपण पापी आहोत, स्वतःला मदत करू शकत नाही. आपण येशूवर विश्वास ठेवला की त्याने आपल्या पापांसाठी स्वतःचा प्राण दिला तर आपल्या सर्व पापांची क्षमा होईल आणि तो येऊन आपल्या हृदयात वास करेल. आपलं नाव कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाईल आणि आपला इथला प्रवास संपल्यावर आपण स्वर्गामध्ये सर्व काळ त्याच्यासोबत राहू. कुणाला हे आवडणार नाही सांगा? पण लोक याला किचकट बनवतात. धर्म किचकट आहेत, प्रभू येशू किचकट नाही. आमेन. प्रार्थना सुलभ आहे. याकोब अध्याय 4 वचन 2 म्हणतं, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हास मिळत नाही. विश्वास सुलभ आहे, भरवसा सुलभ आहे. मी नाही पण प्रभू करू शकतो. लहान मुलासारखं या. भूतकाळ विसरल्याने जीवन सुलभ होतं. भूतकाळातील घाण वर्तमान काळात आणू नका, यामुळे तुमच्या वर्तमानावर भार पडेल. तुम्हाला दुखवणाऱ्यांची क्षमा करा, नाहीतर आयुष्यभर त्यांचा काट करून तुम्ही त्रस्त व्हाल. पण तुम्ही त्यांची क्षमा केलीत तर ते तुमच्यासाठी सोपं होईल. तुमच्या हातून चूक झाल्यास तुम्ही 2 आठवडे दोषभावनेत राहाल. तुम्ही स्वतःचा तिटकारा करून स्वतःला माराल आणि दिवसेंदिवस स्वतःवरचा राग वाढत जाईल आणि दोषभावनाही वाढत जाईल. किंवा एक सोपी गोष्ट करा, पश्चाताप करून देवापासून क्षमा मिळवा तुम्ही आणि आपल्या कामात उन्नती करा. लक्षात येतंय ना तुमच्या? इथे बसून आपल्या कालच्या चुकांबद्दल स्वतःला दोष द्या किंवा या क्षणी असं म्हणा की मी प्रभूची क्षमा स्वीकारून स्वतःला त्या चुकीबद्दल शिक्षा देणार नाही जिच्या बाबतीत मी आता काही करू शकत नाही, प्रभूपासून क्षमा मिळवून पुढे जाण्याशिवाय. येशूने म्हटले, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. मदत हवी आहे? येशूने म्हटले, माझ्याकडे या. निश्चय करा की तुम्ही जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलाल. वैवाहिक जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मी बदलला, ज्यामुळे माझं जीवन आता सुखकर आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते. मला वाटायचं की डेव्हनी अमुक तमुक घालावं. तुम्ही माईकला पाहिलं ना, त्याने पांढरं शर्ट टी शर्ट घातलेलं आहे आणि मला ते खूप आवडतं. असे कपडे घालून मुलं खूप छान दिसतात, म्हणून मला वाटायचं की डेव्हनेही तेच घालावं. आणि तो म्हणाला की हो मी घालू शकतो मी. आणि मी ती जबाबदारी स्वीकारली आणि मुलांना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी असेच कपडे घ्यायला लावले. माईकनेही त्याच्यासाठी टी शर्ट खरेदी केलं. त्याच्याकडे 2 टी शर्ट झाले, काळं टी शर्ट, एक राखाडी टी शर्ट. आणि मी त्याच्यासाठी असं शर्ट निवडलं जे त्याच्याशी मेळ खाईल. आणि मी म्हटलं की हेच कपडे सोबत आणा, शुक्रवारी सकाळी घाला जेव्हा तुम्ही संदेश द्याल, म्हणजे तुम्ही छान दिसाल आणि मला खूप आनंद होईल. आणि शुक्रवारी सकाळी आम्ही तिथे पोहोचलो. तो तयार होऊन बाहेर आला, तेच कपडे घालून जे नेहमी घालायचं. मी म्हटलं, तुझं टी शर्ट कुठे आहे? तो म्हणाला, मी तसे कपडे घालणार नाही. तरीही आम्ही सभेसाठी गेलो आणि बघा, तुम्हाला माझं म्हणणं कळलं का? जरी मी तिथे पुष्कळदा गेले होते तरी त्या दिवशी तिथे जाऊन मला मुळीच आनंद झाला नाही. आणि तरीही सभेसाठी आम्ही तिथे गेलो आणि मी त्याला असं विचारलं की आवडलं नाही का तुला? आवडलं नाही तर ते विकत का घेतलंस? आपण ते घेतलं नसतं. तो म्हणाला, शर्टचं असं बाहेर लटकणं मला आवडत नाही. मी म्हटलं, तीच तर फॅशन आहे. तो म्हणाला, मी माझं शर्ट आत खोचेन. मी म्हटलं, तू असं खोचलंस तर ते इतकं विचित्र दिसेल, तुला ते बाहेर ठेवावं लागेल आणि तेव्हाच तू कूल दिसशील.
आणि तो म्हणाला की मला आवडत नाही, मी ते घालणार नाही. आणि मी खूप 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 वर्ष डेव्हला बदलण्याचा प्रयत्न केला आणि आता मी आशा सोडून दिलीये. शेवटी मी त्याला असं म्हटलं की ठीक आहे, आणि मी गप्प बसले. सोपी गोष्ट ही आहे की त्याला जे हवंय ते त्याला घालू दे. आणि हीच गोष्ट मी समजून घेतली की आता बघा, तुम्ही तुमच्या वैवाहिक नात्याला सुलभ बनवू शकता, इतरांना आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न न करता. मला कळलं की त्याला त्याची स्टाईल बदलायची नसेल तर ती त्याची इच्छा आहे. किती जणांना वाटतं डेव्हला टी शर्ट खूप छान दिसेल? मी ओळखलं की मी या बाबतीत गप्प राहिले तर तो कदाचित ते घालेलही. ठीक आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही एक खरी घटना आहे आणि जे काही चाललं होतं त्यात मी कशी गुंतले तेच मला कळलं नाही. बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही की काही प्रसंगी आपलं वागणं असं का असतं ते आपल्याला नाही कळत. आपण प्रभूच्या ज्ञानात वाढतो आणि प्रकटीकरणात वाढल्यानंतर आपण असं म्हणतो, ओ त्या प्रसंगातून जात असताना मी म्हणूनच असं वागून स्वतःला त्रास दिला होता. मी माझ्या जीवनात नेहमीच सोप्या गोष्टींना किचकट करायचे, पण प्रभूच्या दयेने मी आता त्यावर मात केलीये. मला कशाचाही अतिरेक करण्याची सवय आहे आणि जसं मी स्वयंपाक केल्यास त्याचा अतिरेक होतो, किंवा मला एखादी गोष्ट आवडली तर ती माझ्याकडे 3-4 रंगांमध्ये असते, पण बाकीचे 3 रंग घालायची वेळच यायची नाही जे मला आवडले होते आणि शेवटी मी ते देऊन टाकायचे. आणि आता मी या गोष्टी मी आता सोप्या केल्या आहेत आणि मी हे हेतुपूर्वक केलेलं आहे. मी अनेक वर्ष यावर मात करू पाहत होते आणि सुलभतेवर काही पुस्तकं विकत घेण्यासाठी मी गेले तेव्हा मला धक्का बसला, कारण या विषयावर काहीच लिहिलेलं नाहीये. आणि मग मी एक पुस्तक लिहिलं, 100 Ways to Simplify Your Life. तेव्हा तुम्हाला या बाबतीत मदत हवी असेल तर कॉल करून हे साहित्य मागवा. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी, आता या घटनेला 35 वर्ष झाली, तेव्हा मला देववचनाचं सखोल ज्ञान नव्हतं आणि मी खूपच कर्मठ अशी होते. येशूशी जवळचं नातं प्रस्थापित होण्यापूर्वी माझ्यात फक्त धर्मच भरलेला होता. आणि एका रविवारी सभेनंतर मी अविचाराने असं म्हणाले की तुमच्यापैकी किती जण अविचाराने काही बोलता? मी विचार न करता असं म्हटलं की तुम्ही असे नाही आहात का? मी 2 जोडप्यांशी बोलत होते आणि पुढच्या रविवारी सभेनंतर तुम्ही माझ्या घरी या, आपण बर्गर्स आणि बिर्याणीवर ताव मारूया आणि आपण एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊया. ते म्हणाले की हो, आम्ही येऊ. मला खूप आनंद झाला की आता खूप मजा येईल आणि मी याच विषयावर विचार करू लागले की, आणि मी खूप विचार केला आणि मी आता म्हटलं त्यांना आमंत्रण तर दिलंय आणि आता जर मी त्यांना बोलावलं नाही तर ते नाराज होतील आणि म्हणून आता त्यांना आमंत्रित करण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्यांची मुलंही येतील आणि एका जोडप्याच्या मुलांना इन्व्हाइट केलं तर दुसऱ्या जोडप्यांच्या मुलांना इन्व्हाइट करावंच लागेल, म्हणजे खूप माणसं वाढली. आणि मग अशा पद्धतीने एका आठवड्यात 4चे 20 जण झाले आणि माझी 2 किलोची बिर्याणी 5 किलोची झाली. बटाट्याचे काप करण्यात तर पूर्ण दिवस गेला असता. बटाट्याचे चिप्स चालणार नव्हते, बटाट्याचे कापच बनवावे लागणार होते, तेही घरच्या घरी. आणि माझं अंगणही तितकंसं व्यवस्थित नव्हतं. फुलझाडं लावून ठेवली, तंदूर भट्टी रंगवून ठेवली आणि ते सगळे येणार असल्यामुळे मला त्यांना प्रभावित करण्यासाठी धडपड करणं गरजेचं होतं. साफसफाई करण्यात आठवडा घालवला, अगदी मरमराट करून मी स्वच्छता केली, माझं घर अगदी चकाचक केलं. ते लोक आले, त्यांच्यात मला रस नव्हता. मी काम करून इतकी थकून गेले होते की ते का आले असं मला वाटलं. आणि मी डेव्हवर चिडले कारण तो मला मदत करण्याऐवजी दर शनिवारी गोल्फ खेळायला आरामात निघून जायचा. कसं काय करायचा तो हे असं. तुम्ही हसताय कारण तुम्हाला ते समजलंय. आता मी तुम्हाला माझ्या चुका सांगते. सर्वप्रथम मी माझं घर दाखवून त्यांना प्रभावित करू इच्छित होते. मेजवानी देऊन मला मोठेपणा मिरवायचा होता. इतरांना प्रभावित करण्यासाठी जगाल तर मग सगळं काही किचकट होऊन जाईल.
आपल्या आयुष्यातला क्लिष्टपणा दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे की तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि फक्त प्रभूला प्रभावित करण्यासाठी जगा. हा विचार करू नका की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटेल. आणि ही माझी दुसरी चूक होती. मी अशा गोष्टी करायची ज्या माझ्या आवाक्यात नव्हत्या. बर्गर्स देणं माझ्या आवाक्यात नव्हतं आणि डेव्हची आणि माझी आर्थिक स्थिती खरंच खूप नाजूक होती आणि आमची बिलं भरण्यासाठी आम्ही प्रभूवर विसंबून होतो आणि मी त्या लोकांना बर्गर्स खाऊ घालत होते ज्याचा मला तिरस्कार वाटत होता आणि ज्यांना मी हा विचार करून बोलावलं होतं की मी त्यांना बोलावलं नाही तर त्यांना काय वाटेल. आणि इथे कोणी माझ्यासारखं आहे का सांगा. मी अनेक लोकांना बोलावलं होतं यासाठी की मला आनंद मिळावा. मी त्यांना चुकीच्या हेतूने बोलावलं होतं. मी स्वतःवर त्या सगळ्या जादा कामांचा भार लादला जे करण्याची काही गरज नव्हती. मी स्वतःवर ते ओझं लादलं ज्याबद्दल मी डेव्हला दोषी ठरवलं. परिणामी माझा पूर्ण आठवडा तणावात गेला. मी माझा तो प्रस्ताव बदलू शकले असते. मी म्हणायला हवं होतं की या रविवारी तुम्ही चौघं घरी का येत नाही आणि बर्गर्स आणि चिकन टिक्का बनवूया आणि चहा बरोबर त्याचा आस्वाद घेऊया आणि तुमचा सहवासही मिळेल. हा प्रस्ताव चांगला होता. म्हणूनच माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या जीवनाचा विचार करा आणि खरं तर तुम्ही थोडासा वेळ काढा. सोमवार येण्यापूर्वी तुम्ही बसून स्वतःशीच संवाद साधा. शांतीने बसून आपल्या जीवनाबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल विचार करा आणि जाणा की कुठल्या गोष्टीने तुम्हाला तणाव जाणवतो आणि स्वतःला विचारा की मी असं काय करतेय ज्यामुळे माझं जीवन निष्फळ ठरतंय आणि जे मला नेहमीच त्रस्त करत असतं, जे मी यापुढे करायला नको. किती गोष्टी मी चुकीच्या कारणास्तव करतेय. मी त्या का करतेय कारण इतरांना वाटतं की मी ते करावं आणि मला ठाऊक नाही की ही देवाची इच्छा आहे की नाही. मी फक्त लोकांनाच खुश करतेय. अशा किती गोष्टी मी आजपर्यंत करतेय. आपली कैची चालवून अशा सगळ्या वाईट गोष्टी आपल्या जीवनातून छाटून टाका आणि तुमच्या दिनचर्येत सुखकारक बदल दिसेल. काही गोष्टींना नाही म्हणायला शिका. वीर बना. इतरांना तुमच्याविषयी काय वाटतं याची काळजी करत आपलं जीवन जगू नका. प्रभू समोर जगून त्याला खुश करा. कारण मी तुम्हाला सांगते त्याला आनंद होत नाही जेव्हा तुम्ही त्रस्त होऊन इकडे तिकडे पळत राहता आणि सतत त्रस्त असल्यामुळे कुणावरही अगदी सहजपणे चिडता आणि आपला राग काढता आणि तुम्हाला कसं कळत नाही तुम्ही हे का करताय आणि हे कुणालाही तुमच्याकडून अपेक्षित नसतं आणि तुम्ही करत राहता. प्रभू तुलाच काहीतरी करावं लागेल. मी अशा प्रकारे जगू शकणार नाही. जर तुम्ही प्रभूला हाक मारत असाल तर मला खात्री आहे आज तो माझ्याद्वारे तुमच्याशी बोलू पाहतोय. हो आमेन. नुकतीच मी पूर्वीपेक्षा जास्त व्यस्त होते कारण मला बऱ्याच ठिकाणी सभा घ्यायच्या होत्या आणि मागच्या 6 आठवड्यांमध्ये मी अशा 3 सभा घेतल्या आणि माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तर मी माझी कामं घाईघाईत करत होते आणि घाईत असताना तुमच्या हातून बऱ्याच मूर्खपणाच्या गोष्टी घडू शकतात, अविचाराच्या गोष्टी. तर काही आठवड्यांपूर्वी एके दिवशी मी बाहेर जाण्यासाठी तयार होत होते आणि घाईत असताना काय होतं ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काही ना काही विसरून जाता. गॉगल विसरता, पुन्हा तो घ्यायला जाता. मी केलेली शेवटची गोष्ट म्हणजे कुत्र्याला बाहेर नेणं. त्याने त्याचं काम केलं आणि त्याला काहीतरी द्यायचं होतं म्हणून त्याचं खाडं त्याला देण्याऐवजी मी स्वतःच खाऊन टाकलं ते. आणि मला असं वाटलं की आता मी हे थांबवायला हवं. दुसऱ्या दिवशी मी माझे मळलेले कपडे बादलीत भिजवायचे तर मी ते कचरा पेटीतच टाकले. आणि मागच्या आठवड्यात मी कारने चालले होते. माझ्या एका हातात माझी पर्स होती आणि नशीब मी कपडे घातले होते. माझ्या दुसऱ्या हातात माझा पायजमा लटकत होता. अहो तुम्हाला हा संदेश ऐकायचा नसेल तर तुम्ही स्वतःलाच ऐकवीन कारण मला याची गरज आहे. लक्षात घ्या. सुलभ गोष्टी सुंदर असतात, फारच सुंदर. बघा जेव्हा तुम्ही मागे वळून त्या गोष्टींकडे पाहाल ज्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत तेव्हा कळेल की ज्या सुट्ट्यांसाठी तुम्ही कर्ज घेतलं होतं
तिथे जाऊन तुम्ही इतके व्यस्त झालात की तिथून परतल्यावर अति थकव्यामुळे तुम्ही 3 आठवडे सतत तक्रार करत होतात आणि ज्या सुट्ट्यांसाठी कर्ज काढलं त्या तुम्हाला महत्वाच्या वाटत नाहीत, पण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला आठवतात त्या आहेत सुलभ गोष्टी. तुमच्या नातवंडांनी तुम्हाला सांगितलेली एखादी गोष्ट जी ऐकून तुम्ही पोट धरून हसला असाल, किंवा एखादी अशी गोष्ट, एखादी अद्भुत गोष्ट जी तुमच्या मुलांनी केली असेल, ज्यामुळे तुम्ही आनंदित झालात, खूप आनंद झाला तुम्हाला. सुलभ गोष्टी सदैव आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वाच्या असतात आणि स्वतःचं मनोरंजन करण्याच्या भानगडीत आपण नेहमीच त्या किचकट गोष्टींमध्ये अडकतो आणि आपण तेही करू शकत नाही जे करायला हवं. मला तर जीवन मजेशीर वाटतं. मी जगातल्या सगळ्या मनोरंजनापेक्षा मजेशीर आहे. आणि का? कारण मी तुम्हाला सांगते रोजच्या वास्तव जीवनाविषयी. आमेन. बघा, हे विलक्षण आहे की आपण इथे चर्चमध्ये येऊन हसू शकतो. आणि खरंच सांगते, ज्या चर्चमध्ये मी पूर्वी जात होते तिथे हास्याचे फवारे कधीच उडत नव्हते. तिथे कोणीही हसायचं नाही. आणि जेव्हा मी संदेश देऊन शिकवू लागले, बघा, खरं तर मी एक विनोदी व्यक्ती नाहीये आणि मी स्तब्ध झाले जेव्हा लोक हसू लागले. माझ्या मते प्रभूची इच्छा आहे की आपण हसावं आणि आपल्या जीवनाचा आनंद आपण लुटावा आणि हर्षाने हसत राहावं. प्रभूची इच्छा नाहीये की आपण तणावात जगावं, रागात जगावं, त्रासात जगावं, निराशेत जगावं आणि म्हणावं की मला हे सहन होत नाही. मी अशा जीवनापासून तोंड फिरवले आणि मी प्रार्थनेत होते की माझं जीवन बदलावं आणि माझी अवस्था बदलावी. आणि 3 वर्षापूर्वीच सगळं काही बदललं. आता यात बदल होणार नाही. चला, तुम्हाला या गोष्टी कळल्या का? आपलं जीवन सुलभ होण्यासाठी दुसरी गोष्ट ही आहे की मुख्य गोष्टीला लक्ष बनवा. अशा काही मुख्य गोष्टी आहेत ज्यांच्यावर प्रत्येकाने आपलं लक्ष केंद्रित करायला हवं. मुख्य गोष्ट काय ते मला ठाऊक आहे. नंबर 1 प्रभू, नंबर 2 माझा नवरा, माझी मुलं, माझी नातवंड, नंबर 3 माझं सेवा कार्य जे प्रभूने मला सोपवून मला खूप आशीर्वादित केले. तेव्हा या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मला अन्य गोष्टींना नाही म्हणावंच लागेल. प्रत्येकाला ते आवडत नाही, पण प्रभूला आवडतं. आणि जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा प्रभूला खुश करता तेव्हा तुमच्या जीवनात पुष्कळ गोष्टी बदलतात. मुख्य गोष्टींना आपलं लक्ष बनवा. स्तोत्रसंहिता 24 माझ्यासाठी जीवन परिवर्तन करणारं ठरलं आणि हे खरं आहे. आपल्या जीवनात अशा गोष्टी घडतात जेव्हा आपण म्हणतो की तो एक क्षण होता, माझं जीवन बदलणारा एक क्षण. आपण बघूया स्तोत्रसंहिता अध्याय 27 वचन 4. एक गोष्ट, आणि खरं तर सुलभचा अर्थ आहे एक. परमेश्वराकडे मी एक वरदान मागितलंय, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन आणि ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात मी ध्यान करीन. मी परमेश्वराची मोहकता, सुंदरता, मधुरतेवर दृष्टी लावीन. त्याच्या मंदिरात त्याचं ध्यान करीन. आता बघा, इथे बरेच शब्द दिलेत, पण आता मी मूळ वचन वाचते. परमेश्वराकडे मी एक वरदान मागितलंय, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. एक गोष्ट प्रभूने मार्थाला सांगितली की मरियेप्रमाणे तिनेही प्रभूला स्थान द्यावं, कारण याच गोष्टींचं अगत्य आहे. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. जर तुमच्या जीवनात प्रभूला स्थान नसेल तर तुम्ही आपल्या जीवनात आनंद आणि शांती मिळवणं विसरून जा. तुमच्या जीवनात सगळं काही अर्थहीन असेल आणि प्रभू ते अर्थपूर्ण होऊ देणार नाही, कारण तो ईर्ष्यावान देव आहे आणि तो त्या सर्व गोष्टींविषयी ईर्ष्या बाळगतो ज्या आपल्यासाठी इतक्या महत्वाच्या आहेत की त्या प्रभूचा वेळ चोरतात. आपल्या दिनचर्येत प्रभूला कोंबणं सोडून द्या आणि आपली दिनचर्या प्रभूला केंद्रस्थानी ठेवू नका. आमेन. प्रभूला प्रथम ठेवा काहीही काम करण्यापूर्वी, कारण आधी
प्रभूचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हा सहज प्राप्त होतील. सहज. जर तुम्हाला वाटतंय की तुमचं जीवन खूपच किचकट आहे, तर आज तुम्ही ते सुलभ बनवू शकता. तुम्ही प्रभूजवळ आलात तर तो तुम्हाला अशा गोष्टी दाखवेल ज्यामुळे तुमचं जीवन फारच सुलभ असं होईल, म्हणजे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद लुटू शकाल. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्पायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.